नमस्कार मित्रांनो, मी रोहन चव्हाण. दिव्यांग व्यक्तीसाठी व्यवसाय करण्यासाठी 15,000 रुपयाचं अनुदान म्हणजे मदत करण्यात येत आहे. ते टूल किट या योजनेसाठी जाणून घेत आहे. हे नवीन योजना आहे. यातील अटी शर्ती काय आहे, डॉक्युमेंट कोणते लागणार आहे, फॉर्म कुठं भरायचा, फॉर्म कसा भरायचा, कुठं सबमिट करायचा, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. ते व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारांकरिता साधन सामग्री म्हणजे टूल किट घेण्यासाठी वित्तीय मदत अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाकडून दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी जी.आर निघालेला आहे. त्याची बघूया आपण प्रस्तावना काय सांगतात व पात्रता कोणाला आहे, मदत कोणाला मिळणार, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. इथे बघा, दिव्यांग व्यक्तीमध्ये रोजगारभिमुख शैक्षणिक कमतरता, शारीरिक व मानसिक मर्यादा आणि आर्थिक पाठबळाचा अभाव इत्यादी अनेक कारणांमुळे दिव्यांग व्यक्तींना रोजगार मिळण्यास अथवा स्वयंरोजगार सुरू करण्यास अडचणी निर्माण होतात. दिव्यांग व्यक्ती कुशल, मेहनती, सक्षम असल्यास तरी रोजगाराच्या मर्यादित संधीमुळे आर्थिकदृष्ट्या मागे राहतात. अनेक दिव्यांग व्यक्तींना ITI व हे जे संस्था आहे कडून कौशल्य प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केले असले तरी त्यांना नियमित नोकरी मिळण्यास अडचणी येतात. उद्योग क्षेत्रातील मर्यादित रिक्त जागा, कार्यस्थळावरील शारीरिक अडचणी, कमी प्रवासामुळे नोकरी टिकविण्याकरिता मर्यादित तसेच स्पर्धात्मक कामकाजातील वेग या कारणांमुळे अनेक प्रशिक्षित दिव्यांग व्यक्ती रोजगाराबाहेर राहतात. त्या प्रकारचं कौशल्य आहे ते त्यामध्ये बघूया आपण कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात, का लागतात, अटी शर्ती व याचा फायदा काय आहे, संपूर्ण माहिती. इथं बघा, शासन निर्णयामध्ये दिव्यांग व्यक्ती हा अधिनियम 2016 मधील तरतुदी आणि दिव्यांग धोरण 2018 मधील प्रमुख उद्दिष्टे तसेच सध्याचे विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात कालानुरूप नवनवीन कौशल्य शिकण्याची गरज विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री म्हणजे टूल किट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या नवीन योजनेस सदर शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे. याला मान्यता देण्यात येत आहे म्हणते. तर खाली बघा, स्वयंरोजगारांसाठी आर्थिक सहाय्य देऊन दिव्यांग व्यक्तींच्या रोजगारात वाढ करून कौटुंबिक आर्थिक उन्नतीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री घेण्याकरिता ₹15,000 इतके अर्थसहाय्य देण्यात येईल. 15,000 रुपयाची मदत करण्यात येईल जे दिव्यांग व्यक्ती आहे त्याला स्वतःचा रोजगार उभा करण्यासाठी. इथं बघा, याचा उद्देश काय आहे ते बघूया. तर उद्देशमध्ये सांगते, प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार स्वतःच्या व्यवसाय स्वयंरोजगारांसाठी लागणाऱ्या साधनासाठी व उपकरणांसाठी अर्थसहाय्य प्रदान करणे, स्थानिक पातळीवर लघुउद्योग सेवा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणे या प्रकारचा उद्देश आहे यांचा. जर तुम्ही स्थानिक पातळीवर लघुउद्योग किंवा सेवा व्यवसाय वगैरे करायला तयार असाल त्यासाठी साधनसामग्री या उपकरणाची गरज असेल त्यासाठी मदत देण्यात येईल, ते पण 15,000 रुपये इतकी. तर बघा, सेकंडवाला जे आहे ते आहे, सदर योजनेसाठी निष्क्रिय बनवले जातील म्हणजे योजनेची पात्रता खाली राहतील. हे जे आहे ते बघा इथं, ही योजना दिव्यांगच्या सर्व प्रवर्गासाठी लागू राहते. कोणतीही कास्टची व्हॅल्यू नाही, ते कोणत्याही प्रभागातला व्यक्ती असेल पण दिव्यांग असला त्याला ही योजना लागू राहणार. त्यानंतर अर्जदाराचे लाभार्थ्याचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. जे पण अर्ज करणार त्याचा वय 18 पेक्षा जास्त असले पाहिजे, 18 वर्षाचे कमी नसावे असे सांगितले. सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्याची कमाल मर्यादा ₹15,000 इतकी राहील. 15,000 रुपये इतकीपर्यंत तुम्हाला मदत करण्यात येईल. शासकीय प्रशिक्षण संस्था, शासनमान्य प्रशिक्षण संस्था अथवा दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेला दिव्यांग प्रशिक्षणार्थी या योजनेस पात्र असतील. जर तुम्ही या संस्थांकडून जर शिक्षण घेतलं असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल. त्यानंतर खाली बघा, प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाईल. महिलांना पण प्राधान्य दिले जाईल म्हणते. यामध्ये लाभार्थ्यास मंजूर केलेले आर्थिक सहाय्य त्याने प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या साधनसामग्री म्हणजे टूल किटसाठीच असेल. जे पण तुम्हाला पैसे मिळणार त्या योजनेअंतर्गत ते तुम्हाला साधनसामग्री म्हणजे टूल किट यासाठीच असणार तुमच्या व्यवसायासाठी. त्यानंतर खाली बघा, लाभार्थी सादर करावयाची कागदपत्रे खाली आहे. विहित नमुन्याची अर्ज, आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र म्हणजेच तुमचा दिव्यांग प्रमाणपत्र, UDID, प्रशिक्षण प्रमाणपत्र, त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, साधनसामग्री, टूल किट, आवश्यक साहित्याची यादी, तुम्हाला यादी द्यावी लागणार. त्यानंतर आधार संलग्न बँक खात्याचा तपशील, तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असलेला बँक पासबुकची झेरॉक्स. त्यानंतर
सदर योजनेसाठी लाभार्थ्याने सादर करावयाच्या अर्जाचा नमुना सोबतच परिशिष्ट अ प्रमाणे राहील. तर लाभार्थ्यांना जिल्हा कार्यालयाकडे सादर केलेल्या अर्जाची सखोल तपासणी व चाचणी करून अर्थसहाय्यासाठी पात्र लाभार्थ्याचे प्रस्ताव निवड समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतील. याची PDF जी आहे ती GRची ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बघू शकता. तर आपण खाली अर्जाचा नमुना वगैरे बघूया आणि अजून पण काही अटी शर्ती आहेत ते पण बघू. इथे बघा, निधी वितरित केल्यानंतर 1 महिन्यांनी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी लाभार्थ्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट देऊन लाभार्थ्याचे व्यवसाय सुरू केल्याची खातरजमा करतील. जर तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी पैसे मिळाले आणि ते 1 महिन्यानंतर चेकिंगसाठी येणार आहेत, त्यासाठी तुम्ही व्यवसाय करणं अनिवार्यच आहे. त्यानंतर खाली बघा, सुरुवातीच्या 1 वर्षाच्या काळात लाभार्थ्याचा व्यवसाय सुरळीतपणे चालू होईल यासाठी जिल्हा दिव्यांग कार्यालयाकडून सर्वतोपरी सहाय्य केले जाईल. लाभार्थ्याने व्यवसाय सुरू करून दर 3 महिन्याला अहवाल जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयास सादर करावा. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाने वर्षातून 2 वेळेस लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू असल्याची पाहणी करावी. अशा प्रकारे GR तुम्ही पूर्ण GR वाचूया आणि समजून घ्या GRमध्ये काय काय सांगितलेलं आहे. त्यानंतर खाली बघा, सदर सुधारित योजनेचे प्रत्यक्षात अंमलबजावणी शासन निर्णय निर्गमित केल्यास दिनांकापासून सुरू होईल. अशा प्रकारे आहे. यामध्ये वसुली पण करण्यात येईल. ते वसुलीचं तुम्हाला सांगतो मी कुठे आहे. तर जर योजना केली नाही तर तरतुदीनुसार वसुली पण करण्यात येईल. बघा, 15 नंबरचा जे पॉईंट आहे त्यामध्ये लाभार्थ्याने ज्या प्रयोजनासाठी आर्थिक सहाय्य घेतले आहे तो व्यवसाय सुरू न केल्यास मंजूर आर्थिक सहाय्याची वसुली करण्यात यावी. जर तुम्हाला लाभ मिळाला आणि तुम्ही व्यवसाय सुरू नाही केला तर त्याची वसुलीसुद्धा पण होईल. तर खाली बघूया आपण अर्जाची पात्रता काय, अर्जाचा नमुना कसा असणार आणि अर्ज कुठं सबमिट करणार. इथे बघा, अर्जाचा नमुना आहे इथं जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी दिव्यांग कल्याण विभाग. तर जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे इथे, जे तुमचा जिल्हा असेल तिथे, आणि तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी ते दिव्यांग कल्याण विभाग असेल तिथे तुम्हाला सबमिट करायचे आहे डॉक्युमेंटसहित आणि पूर्ण अर्ज पेनाने भरून सबमिट करायचे आहे. तर हे जे अर्जाची लिंक आहे ते तुम्हाला मी PDFमध्ये लिंक देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तिथून तुम्ही ते प्रिंट काढा आणि तुमच्या जिल्हा विभागामध्ये सबमिट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या WhatsApp चॅनलला फॉलो करा.